नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 मेच्या भागामध्ये मित्रांनो जीवाचे डोळे पाणावलेले असतात आणि ते बघितल्यानंतर नंदिनी उठते आणि त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते की जीवा अहो काय झालेलं आहे तुम्हाला, तुमचे डोळे का पाणावलेले आहेत. तर तेव्हा आता जीवा त्याच्यावरती उत्तर देऊ लागतो आणि खूपच हळव्या आवाजात तिच्यासोबत बोलू लागतो आणि म्हणतो की नंदिनी मला ना खरोखरच तुझी खूपच काळजी वाटते. मी तुझ्यावरती रागवतो, मी तुझ्यावरती चिडतो, पण तू माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट ना मी नोटीस करत असतो अगं. काल तू माझ्यासाठी अक्रोड घातलेली स्मूदी बनवलीस, मला नाही आवडली. मी सगळ्यांच्या समोर तुला बोललो, त्या स्मूदीला नावं ठेवली, तुझ्यावरती ओरडलो, तुझ्यावर चिडलो. मग घरी येऊन बघितलं ना तर तू माझ्यासाठी ना अक्रोड न घातलेली स्मूदी बनवून ठेवलेली होतीस. चूक माझी असताना सुद्धा तू आरशावरती सॉरी लिहून ठेवलेलं होतंस अगं नंदिनी. आणि मला तर ना सॉरी म्हणायचं होतं अगं तुला, आणि त्यासाठीच ना मी तुला मेसेजसुद्धा केलेला होता. पण नंतर मग मीच विचार केला की मेसेजवरती ना आपला टोन समोरच्याला कळत नाही. नंदिनी, संध्याकाळी घरी आल्यानंतर मी नीट शांतपणे तिला सॉरी म्हणेन. आणि काल तू मला फोटोज पाठवले होतेस ना कोलाज करण्यासाठी, असं तो मित्रांनो सांगत असताना नंदिनी मात्र त्याच्याकडे एकसारखी अगदी अप्रूपाईने बघत असते. तर जीवा पुढे म्हणतो की तू मला जे फोटो पाठवले होतेस ना कोलाज करण्यासाठी, तेव्हा सुद्धा अगं मी तुझ्यावरती चिडलो आणि सगळं काही विचित्र झालेलं आहे आणि मी खूपच विचित्रपणाने वागत आहे आणि मला सुद्धा ना हा जीवा आवडत नाही अगं. कधी कधी असं वाटतं ना की स्वतःच्या 2 मुस्काटा ठेवून द्याव्यात. असं म्हणून तो हात वरती उचलतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याचा हात पकडते आणि अहो जीवा तुम्ही हे काय करत आहात असं त्याला म्हणते. आणि मित्रांनो, जीवाला खूपच त्रास होत असतो आणि अक्षरशः तो रडत सर्व काही बोलत असतो आणि परत एकदा तो चक्क हात जोडतो आणि खरंच सॉरी ग नंदिनी असं म्हणतो. आणि काल अख्खा दिवस माझ्यामुळे तुला मनस्ताप झालेला आहे, रादर अख्खा महिनाच. काल तर तुला काही झालं असतं ना नंदिनी, तर ना मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तर आता नंदिनी त्याला म्हणते, जीवा प्लीज तुम्ही असं बोलू नका, डोंट वरी. आणि तुम्ही वाचवलेलं आहे ना मला, आणि तुम्ही तर माझी आता खूपच काळजी घेत आहे ना. जीवा कपड्यांच्या घड्यासुद्धा तुम्ही घालू देत नाहीत मला, आणि त्यामुळे तर मी आणखीनच ठीक झालेली आहे. पण खरंच माझा विचार करून इतके घाबरला होतात का तुम्ही, असा ती आता प्रश्न करते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की हो नंदिनी, मी खरंच खूपच घाबरलेलो होतो आणि मला ना कळत नव्हतं की काय करायचं होतं ते. इनफॅक्ट गाडीमधून तुला घरी आणताना सुद्धा ना मी तुला सतत मांडीवरती घेऊन सतत तुला जागा करण्याचा प्रयत्न करत होतो, तुझ्या गालावरती मारत होतो, तुला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करत होतो, तुला सतत उठ उठ म्हणत होतो. दादाला सुद्धा म्हणत होतो, दादा प्लीज गाडी पळव पटकन, नंदिनीला ना शुद्ध येत नाहीये. घरी डॉक्टरांना बोलवलेलं होतं, आपण लवकरात लवकर डॉक्टरांच्याकडे पोचूयात. आणि इथे आल्यानंतर सुद्धा ना मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होतो आणि तू रात्री ना अचानक झोपेमधून तुझ्याकडून ते घड्याळाचं बटन दाबलं गेलं होतं ना, आवाज होऊन तू उठू नयेस म्हणून ना मी पटकन ते बटन सुद्धा बंद केलं होतं अगं. असं तो सर्व काही न थांबताच मित्रांनो नंदिनीला सांगत असतो आणि त्याची काळजी बघून नंदिनी आता थक्क झालेली असते आणि ती मनातल्या मनात तर एवढी खुश झालेली असते की ती एकसारखी जीवाकडे बघतच असते आणि तिचं तर प्रेम असतं जीवावरती, पण ती आता द्विगुणच झालेलं असतं. तर जीवा पुढे म्हणतो की मी सगळं काही करत होतो ग नंदिनी, आणि हे सगळं केल्यानंतर तुला असं हसताना नॉर्मल बघताना ना मला बरं वाटत आहे. तुला काय सांगू अगं नंदिनी, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा आता नंदिनी एकदमच हळू आवाजात जीवाला म्हणते, जीवा आता मी एक विचारू का. तर तेव्हा जीवा तिला हो असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की म्हणजे तुमच्याकडूनच मला विचारायचं आहे की आपल्यामध्ये ना नवरा बायकोचं नातं आहे, हे तुम्ही अजून मान्य केलेलं नाही, हे बरोबर आहे ना. तर आता तेव्हा जीवा थोडंसं बाजूलाच सरकतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही शांत आहात, ठीक आहे, म्हणजे माझं बरोबर आहे. आणखी एक विचारू का. आणि तुम्ही अजूनसुद्धा मला ना तुमची मैत्रीण मानत नाही, हे सुद्धा बरोबर आहे ना. तर आता जीवा परत शांत होतो आणि तेव्हा परत थोडं बोलायचा प्रयत्नसुद्धा करत असतो तो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, एक्सप्लेनेशन देऊ नका प्लीज, फक्त हो किंवा नाही याच्यामध्येच उत्तर द्या. तर आता जीवा परत शांत होतो. तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही आतासुद्धा शांत आहात. जर तुम्ही मला ना तुमची बायको मानत नाही, तुमची मैत्रीण मानत नाही, मग काल ना मला काहीतरी झालं असतं, तर या भीतीने जे घाबरला होतात ना तुम्ही, ते कुठल्या नात्याने घाबरला होतात जीवा, असा प्रश्न केल्यानंतर आता जीवा मात्र निशब्दच होतो आणि नंदिनी थोडंसं स्माईल करते आणि तिथून ती बाजूला जाते. तर आता जीवासमोर मात्र मोठा प्रश्नच पडलेला असतो.
तर मित्रांनो आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिथून परत आपली कोडी घेऊन स्वयंपाकघरामध्ये येतो आणि तेव्हा तिथं मानिनी असते. तर तेव्हा मिथून म्हणत असतो की 22 उभं सोबत मैत्रीण सहचारिणी असं तो बडबडत असतो आणि अरे 2 अक्षरी आहे ना, मग इथे तर फ्रेंड असं बसतं असं तो बोलत असतो. तर मानिनी ते ऐकते आणि त्याला म्हणते की अहो तुम्ही मराठी कोडं सोडवत आहे ना, मग फ्रेंड कुठून आलं हे असं ती बोलत असते. तर तेव्हा मिथून तिला म्हणतो की तसं नाही वहिनी, सोबत मैत्रीण मग आपण फ्रेंडच म्हणतो ना, म्हणून 2 अक्षरी फ्रेंड असं तो सांगतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की सखी कसं वाटतं तुम्हाला, बसतं का बघा तिथे. तर तेव्हा मिथून सखी लिहून बघतो आणि मानिनीला म्हणतो की वहिनी वा, आय लाईक दिस वहिनी, तुम्ही तर ग्रेट आहात आणि टॅलेंटेड आहात असं तो बोलू लागतो आणि हे तर एकदम परफेक्टच बसलेलं आहे. आणि मला ना सखीवरून आठवलं, तुमची सखी कुठं गेलेली आहे, व्हेअर इज शी. तर तेव्हा मानिनी म्हणते व्हेअर इज शी गॉन सखी, माझी नंदिनी का. तर तेव्हा मिथून हा तुमचं बरोबर आहे असं म्हणतो. तर तेव्हा मानिनी सांगू लागते की अहो तिला ना लागलेला आहे ना, मग मीच तिला म्हणाले की थोडासा जरा आराम कर, स्वयंपाक काय मी आहे मी करून घेईन असं सांगितल्यानंतर मिथून म्हणतो की वहिनी तुम्ही तर कमालच आहात आणि माझ्याकडे ना तुमच्याबद्दल बोलायला काही शब्दच नाहीत, कमालच आहे तुमची. बघा बघा ना त्या रम्या आता तुमच्या हाताशी नाही मदत करायला, ती ऑफिसला जाते आणि काव्या आणि मंजू त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. आपल्या घरामध्ये ना किचन नावाची जागा आहे हे त्यांना माहितीच नाही असं म्हटल्यानंतर मानिनी हसूच लागते आणि हळूहळू असं ती म्हणत असते. तर तेव्हा मिथून म्हणतो पण काही सुद्धा म्हणा, ती नंदिनी आणि तुम्ही सगळ्यांच्या मागण्यांना हसत मुखाने पूर्ण करत असता. खरं म्हणजे ना महाराष्ट्राच्या घराघरामध्ये ना तुमच्यासारखी सासू पाहिजेत, म्हणजे भांडणाला ना स्कोपच नाही आणि भांडण राहू देतो पण घरामध्ये जरा ड्रामासुद्धा पाहिजे ना. तर तेव्हा मानिनी म्हणते अहो कशासाठी नको आहे तो ड्रामा, कशाला पाहिजे, होत आहे ना तेवढंसं पुरे आहे आणि नको बाई ती भांडणं कटकट काहीच नको. तर तेव्हा आता मिथून तिच्या तोंडचा कटकट हा शब्द पकडतो आणि म्हणतो कटकट आय लाईक दिस. अहो कटकट माझ्यापासून हा शब्द कधीपासून अडकलेला होता, 11 आडवा कटकट असं तो म्हणतो आणि तुमच्याबरोबर असताना ना आपोआप शब्द कोडी सुटत असतात. तर तेव्हा मानिनी म्हणते मिथून भाऊजी तुम्ही आणि तुमची कोडी असं ती बोलत असते. तर तेव्हा मिथून आता परत अजून एक कोडं तिला विचारू लागतो आणि म्हणतो वहिनी शेवटचं 5 अक्षरी कोडं आहे, प्रकट दिनाच्या सोहळ्याला आपण काय म्हणतो, हो पण पालखी म्हणतो का. तर तेव्हा मानिनी किती अक्षरी आहे असं विचारते. तर तेव्हा मिथून सांगतो 5 अक्षरी आहे आणि दी आहे मध्ये. आणि तेव्हा मानिनी म्हणते मध्ये दी आहे ना, अहो मग वाढदिवस झालं का ते. तर तेव्हा मिथून तर अजूनच खुश होतो आणि म्हणतो की हो हो अहो आय लाईक दिस, वाढदिवस काय झालं वहिनी, किती दिवस झालं ना आपल्या घरामध्ये ना कोणाचा वाढदिवसच आलेला नाही, म्हणून मी विसरलो वाढदिवस असं तो सांगतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणू लागते की मिथून भाऊजी तुम्ही ना विसरभोळेच झालेले आहात आणि अहो आपल्या जीवाचा वाढदिवस आलेला आहे ना आता, असं काय करत आहे तुम्ही. तर तेव्हा मिथून खुश होतो आणि म्हणतो हो विसरलोच ना मी, अरे क्या बात आहे, त्या गबरू जवानचा वाढदिवस आहे आणि त्याचा वाढदिवस ना मी धूमधडाक्यातच साजरा करणार आणि मीच सगळं मॅनेज करणार, डोंट टेक टेन्शन, आय विल मॅनेज एव्हरीथिंग असं तो बोलत असताना आता मानिनीला थोडंसं टेन्शन येतं आणि ती म्हणते की नको नको आता काहीसुद्धा नको आणि आता झालं आहे ना तेवढं पुष्कळ झालेलं आहे, साजरा वगैरे करायला नको आता असं म्हणत असते. तर तेव्हा मिथून म्हणतो अहो वहिनी झालं गेलं गंगेला मिळालं, आता ना आपले अच्छे दिन आने वाले आहे, आपल्या दारावरती आता कुठलं सुद्धा संकट येणार नाही असं तो म्हणतच असतो. इतक्यात डोरबेल वाजते. तर तेव्हा मिथून म्हणतो अहो वहिनी आलं आहे का काय संकट. तर तेव्हा मानिनी म्हणते अहो भाऊजी संकट कशासाठी येईल, कोणीतरी आलं असेल, जा बघा जावा. तर तेव्हा ती असं सांगितल्यानंतर मिथून तिथून दरवाजाजवळ जातो आणि दरवाजा उघडतो तर चक्क मित्रांनो समोर पोलीस उभे असतात आणि त्यांना बघितल्यानंतर मिथूनला तर जोराचा धक्काच बसतो आणि मानिनी सुद्धा थोडीशी घाबरते. तर इन्स्पेक्टर विचारतात की देशमुख इथेच राहतात का. तर तेव्हा मिथून घाबरत घाबरत हो असं सांगतो. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिथून बाहेर जाते. तर आता बघा इकडे मित्रांनो पार्थ वसुंधराजवळ आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये एक फाईल असते आणि तो वसुंधराला म्हणतो की आत्या आपल्या कंपनीच्या ना नवीन पॉलिसीज रिन्यू करायच्या आहेत, त्याच्यासाठी तुझ्या सह्या हव्या आहेत. तर तेव्हा वसुंधरा त्याच्याकडे बघून हसू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो असं का बघत आहेस आत्या. तर तेव्हा वसुंधरा म्हणते नाही रे, हे बघत होते की माझा भाचा ना किती गुड लुकिंग आहे, हुशार आहे, जबाबदार आहे आणि तुला खरं सांगू का पार्थ, तुझ्या हातामध्ये आपल्या कंपनीचं फ्युचर एकदम सिक्युअर आहे. आणि बरं ठीक आहे
पेपर्स दे, मी सह्या करते, असं म्हणून ती आता पेपर्सवरती पटापटा सह्या करू लागते. तर तेव्हा पार्थ वसुंधराला म्हणतो, अगं आत्या, कशावरती सह्या करत आहेस ते अगोदर वाच तरी, मग सह्या कर. तर तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते, अरे पार्थ, वेडा आहेस का तू? अरे पेपर्स वाचून जर मी का सह्या केल्या ना तर तुझ्यावरती आणि विक्रमवरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि ते मी कधीसुद्धा करणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि ती पटकन सह्या करून पार्थकडं देते. तर तेव्हा पार्थ तिचे आभार मानतो आणि म्हणतो, आत्या, तू आमच्याबरोबर आहेस ना, म्हणून आम्हाला ही कंपनी एवढी पुढं नेता आली. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, आणि मी तुम्हाला सोडून कुठेसुद्धा जाणार नाही, आय प्रॉमिस. आणि खरं सांगू का, हे घर हेच माझं विश्व आहे आणि माझा जीव ना माझ्या भावामध्ये, माझ्या भाच्यांच्यामध्ये आणि माझ्या लाडक्या रम्यामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे मी कुठेसुद्धा जाऊ शकत नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आत्या, पण रम्या आहे तरी कुठं? तर तेव्हा वसुंधरा म्हणते, अरे ते तुमचं काहीतरी प्रोजेक्ट आहे ना नागपूरचं, त्यासाठीच तिला विक्रमची मदत हवी होती आणि तिने विक्रमला सांगितलं. मग काय, मामा आणि भाची गेले आहेत सकाळी सकाळी ऑफिसला. तर तेव्हा तो तिला म्हणतो की, तुला सांगू का आत्या, रम्याना हे नागपूरचं प्रोजेक्ट आहे ना ते खूपच छान करून दाखवणार आहे आणि मन लावून काम करत असते ती ऑफिसमध्ये. आणि ऑफिस असं स्वतःच बोलल्यानंतर तो घड्याळ बघतो आणि म्हणतो, अरे बापरे, ऑफिसमध्ये जाऊन काम करू का आज वर्क फ्रॉम होम करू, असं म्हणत असतो. तर इतक्यातच मिथून तिथे येतो आणि वसुताई, पार्थ, दीपकचा काहीतरी मॅटर झालेला आहे आणि खाली पोलीस आलेले आहेत असं सांगितल्यानंतर पार्थ लगेचच चल चल असं म्हणून त्याला घेऊन जातो. तर आता वसुंधरा मात्र घाबरते आणि म्हणू लागते की, अरे बापरे, पोलीस का आले असतील आणि त्या दीपकने पोलिसांच्यात जाऊन काहीतरी पराक्रम तर नाही करून ठेवला ना आणि माझं तर नाव घेतलं नसेल ना त्याने आणि या सगळ्यामध्ये मी अडकणार तर नाही ना, अरे बापरे, असं म्हणून ती आता खाली जाऊ लागते. तर मित्रांनो, इकडे मानिनी इन्स्पेक्टरना समजावून सांगत असते आणि म्हणते की, सर प्लीज माझं ऐका, त्यांची काही एक चूक नाही त्याच्यामध्ये. तर तेव्हा इन्स्पेक्टर वरच्या आवाजात बोलत असतात की, चूक कोणाची आहे ना ते आम्ही ठरवू, त्यांना विचारू, ते कुठं आहेत, ते जीवा आणि पार्थ पळून तर गेले नाहीत ना. असं म्हणत असताना जीवा तिथं येतो आणि इन्स्पेक्टरना म्हणतो, पळून जायला आम्ही कोणता गुन्हा केलेला नाही इन्स्पेक्टर. तर तेव्हा इन्स्पेक्टर त्याला विचारतात, कोण आहात आपण, असं विचारल्यानंतर तेव्हा मानिनी सांगते की, इन्स्पेक्टर हाच जीवा देशमुख, माझा धाकटा मुलगा आहे तो. तर तेव्हा इन्स्पेक्टर त्याला म्हणतात की, तू जीवा आहेस तर, आणि पार्थ कोण आहे ते, असं म्हणतच असतात. इतक्यात मागून पार्थसुद्धा तिथं येतो आणि मी आहे पार्थ, त्याचा मोठा भाऊ, असं सांगतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर त्याच्याकडे बघतात. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की, मस्त आहे, छोटा आणि मोठा दोघांनी मिळून मोठा पराक्रम गाजवलेला आहे की. आणि ते हवालदारांना सांगतात, म्हात्रे ताब्यात घ्या त्यांना. तर तेव्हा जीवा धक्क्यानेच काय असं विचारतो. तर तेव्हा मानिनी दंगा करू लागते, अहो साहेब, तुम्ही ऐकून तरी घ्या ना. आणि मिथून सुद्धा बोलत असतो. तर तेव्हा पार्थ त्या दोघांना म्हणतो, आई तू शांत हो आणि मिथून काका तू सुद्धा शांत हो, असं म्हणून तो सगळ्यांना शांत करतो. तर तेव्हा त्या दोघांना सुद्धा शांत केल्यानंतर पार्थ आता इन्स्पेक्टरना कडक आवाजातच विचारतो की, काय केलेलं आहे आम्ही आणि कशासाठी आम्हाला अटक करत आहे तुम्ही. तर तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की, मिस्टर दीपक ना यांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक करत आहोत. तर तेव्हा जीवा आता म्हणतो की, मिस्टर दीपक आणि त्याला मारहाण केलेली आहे या गुन्ह्यासाठी, आणि गुन्हा कसला आहे तो, ती तर गोष्ट आम्ही केली ना त्यासाठी आमचं कौतुक झालं पाहिजे, कौतुक. आणि तुम्ही आम्हाला अटक कसली करत आहे, गुन्हेगारांना मोकाट सोडून निर्दोष लोकांना आत टाकायला सांगतो का तुमचा कायदा, असं तो आवाज चढवूनच बोलू लागतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर आता काठी पुढे हातात घेतात आणि जीवाला म्हणतात, माझ्यावरती आवाज चढवू नका मिस्टर जीवा देशमुख, नाहीतर तुम्हाला फरफटत इथून घेऊन जाईन मी, असं त्याच्यावरती ओरडतात. तर तेव्हा आता जीवा परत बोलत असताना मानिनी जीवाला म्हणते, जीवा प्लीज शांत हो. तर तेव्हा इन्स्पेक्टर परत जीवाला म्हणतात, मी ड्युटीवर आहे याचं भान ठेवून बोला माझ्याशी. तर तेव्हा आता पार्थ जीवाला म्हणतो, अरे जीवा तू थोडंसं शांत हो. आणि त्यानंतर इन्स्पेक्टरना म्हणतो की, खरं आहे आम्ही दीपकला मारलेलं आहे. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर का मारलं असं विचारतात. तर तेव्हा पार्थ सांगतो की, कारण ना त्याने कामच तसं केलेलं आहे. तर आता जीवा पार्थला म्हणतो, अरे दादा, तू यांना एक्सप्लेन काय करत आहेस, हे आपल्याला अरेस्ट करायला आलेले आहेत, याचा अर्थ दीपकने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असेलच ना की त्याने काय गुन्हा केलेला आहे तो. आणि हो ना इन्स्पेक्टर, बरोबर आहे ना, असं तो आता इन्स्पेक्टरना विचारतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की, हो त्याने कबूल केलेला आहे ना, त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही दोघांनी पर्सनल खुन्नस काढण्यासाठी त्याच्यावरती हल्ला केला, त्याला मारहाण केली.
तर तेव्हा आता जीवाला इन्स्पेक्टरच्या तोंडातून जे काही काढायचं असतं ते त्यानं काढल्यानंतर तो आता म्हणतो की हो का, आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वाससुद्धा ठेवलात का? तर तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की हो, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला, कारण मी त्याचे घाव, त्याच्या जखमा बघितलेल्या आहेत. त्याचा जीव जाईल ना इतकं मारलेलं आहे तुम्ही, आणि तुम्ही शिकलेली वेल एज्युकेटेड मुलं आहात ना, इतकं कोणी मारतं का, असं ते ओरडूनच विचारतात. तर तेव्हा आता जीवा परत जोराने ओरडू लागतो आणि म्हणतो की हो, मी मारतो. माझ्या जवळच्या माणसांना ना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याची हीच हालत करतो, असं तो आता सांगतो. तर तेव्हा काव्या तिथेच उभी असते. तर जीवा पुढे म्हणतो की तरीसुद्धा ना त्याचं नशीब चांगलं आहे म्हणून मी त्याला जिवंत सोडला, नाहीतर त्यानं जे काही केलं आहे ना त्यासाठी ना तर मी त्याचे तुकडे तुकडे, असं तो म्हणतच असतो. तर तेव्हा पार्थ आता जीवाला मध्येच थांबवतो आणि अरे जीवा, तू शांत हो, असं बोलतो. तर तेव्हा जीवा त्याचा ऐकून गप्प बसतो. तर त्यानंतर थोडंसं शांत होऊन जीवा पुढं म्हणतो की त्या दीपकने ना आम्ही खुन्नस काढल्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे ना तुम्हाला, मग आता माझं स्टेटमेंट घ्या. दीपकने काल माझ्या बायकोवरती हल्ला केला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने, आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे ना हेच हाल होतील, असं सांगितल्यानंतर आता तिथे उभे असलेली काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर आता इन्स्पेक्टर जीवाला विचारतात की कोण आहे तुमची बायको? तर तेव्हा आता जीवा सांगतो की माझी बायको नंदिनी जीवा देशमुख आहे, या घरची सून आणि माझी बायको आहे ती, असं तो अभिमानानेच सांगितल्यानंतर मानिनीचं ऊर मात्र भरून येतं. तर वसुंधराला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि काव्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर आता थोडंसं नरमाईने जीवाला विचारतात की म्हणजे त्या दीपकने नंदिनीवर, म्हणजे तुमच्या बायकोवरती हल्ला केला म्हणून तुम्ही असं म्हणत असतात? तर आता जीवा त्यांचं वाक्य मध्येच कोडतो आणि म्हणतो हो, म्हणूनच आम्ही त्याला फोडून काढलेला आहे. तर तेव्हा इन्स्पेक्टर आता म्हणतात की आम्ही म्हटलात ना तुम्ही, हेच करेक्ट आहे, म्हणजे तुम्ही दोघांनी मारलत ना त्याला, हो ना मिस्टर पार्थ देशमुख, असं विचारतात. तर तेव्हा पार्थ हो असं सांगतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मिस्टर पार्थ देशमुख, हल्ला तर नंदिनीवरती केला होता, म्हणजे जीवाच्या बायकोवरती झाला होता, मग तुम्ही का मारायला गेला होतात त्या दीपकला? कुठल्या नात्याने मारलं त्या दीपकला, असा ते आता प्रश्न उपस्थित करतात. तर तेव्हा आता पार्थ थोडंसं काव्याकडे बघतो आणि म्हणतो की देशमुखांची सून या नात्याने मारलं त्याला, आणि आमच्या घरची मेंबर या नात्याने मारलं त्याला, आणि माझ्या लहान भावाची बायको या नात्याने, म्हणूनच मारलेला आहे त्या दीपकला. तर तेव्हा इन्स्पेक्टर त्याला म्हणतात की म्हणजे नंदिनी तुमची भावजय आहे, बरोबर आहे ना? तर तेव्हा पार्थ म्हणतो हो, बरोबर आहे, आणि मी त्यांचा दीर आहे, आणि फक्त मी दीर या नात्याने मारलेलं नाही, तर त्याने काव्यावरती सुद्धा हल्ला केला. तर आता इन्स्पेक्टर पार्थला विचारतात की आता या काव्या कोण आहेत? तर तेव्हा पार्थ काव्याकडे हात करतो आणि सांगतो की या आहेत काव्या. तर तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात की पण या तुमच्या कोण लागतात मिस्टर पार्थ? तर तेव्हा पार्थ सांगतो की काव्या बायको आहे माझी, असं तो थोड्या वरच्या स्वरातच त्यांना सांगतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर परत विचारतात की म्हणजे काल त्या दीपकने यांच्या बायकोवरती हल्ला केला, आणि पार्थ त्याआधी त्या दीपकने तुमच्या बायकोवर सुद्धा हल्ला केला का? तर तेव्हा पार्थ बरोबर आहे असं सांगतो. तर इन्स्पेक्टर आता विचारतात की मग तुम्ही कंप्लेंट का नाही केलीत? पोलीस सुट्टीवर गेले होते का? आणि कायदा हातात घेण्याचं कारण काय होतं? आणि परत आता ते जीवाकडे बघून म्हणतात की बोला अँग्री यंग मॅन, उत्तर द्या याचं. तर तेव्हा जीवा म्हणतो उत्तर आहे ना, मी देतो ना उत्तर. एक सांगा इन्स्पेक्टर, तुमचं लग्न झालेलं आहे का? तर तेव्हा इन्स्पेक्टर भडकतात आणि म्हणतात की आता हा काय प्रश्न आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो की सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे, तुमचं लग्न झालेलं आहे का नाही? तर तेव्हा इन्स्पेक्टर हो, झालेलं आहे असं सांगतात. तर तेव्हा जीवा म्हणतो ग्रेट, मग आता जस्ट इमॅजिन काल जे काही माझ्या बायकोसोबत झालं, म्हणजे त्या दीपकने तिला किडनॅप केलं, तिला डांबून ठेवलं, तिला टॉर्चर केलं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हे सगळं त्याने तुमच्या बायकोसोबत केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? असं म्हटल्यानंतर आता इन्स्पेक्टर जोरानेच भडकतात आणि जोराने हात उगारून जीवाला मारणारच असतात. इतक्यात पार्थ एक मिनिट साहेब, असं जोराने ओरडतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर तिथेच थांबतात आणि पार्थ पुढे म्हणतो माझ्या भावावरती हात उचलायचा नाही. तर आता सर्वजण चांगलेच घाबरलेले असतात. तर तेव्हा इन्स्पेक्टर आपली काठी सोफ्यावरती आपटतात आणि ती काठी त्यांच्या हातातून खाली पडते. तर तेव्हा जीवा ती काठी हातामध्ये घेतो आणि म्हणतो काय झालं इन्स्पेक्टर, राग आला का? अहो, आपल्या बायकोवर आल्यानंतर ना राग हा येतोच, फक्त तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून तुम्ही कायद्याने केलं असतं, आणि माझ्याकडे ती नाही म्हणून मी माझ्या पद्धतीनं केलं, पण माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे हात तोडून टाकण्याची धमक आहे माझ्यामध्ये, म्हणून फोडून काढलेला आहे मी त्याला, आणि नंदिनी फक्त माझी बायको नाही तर माझा अभिमान आहे तो. असं बोलल्यानंतर आता मात्र काव्याच्या काळजाचं पाणी पाणीच होतं.
तर जीवा पुढे म्हणतो की आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं केलेलं आहे, कारण जगातल्या कुठल्या सुद्धा नवऱ्याने ना आपल्या बायकोवर ही वेळ आल्यावर हेच केलं असतं. आणि ही घ्या तुमची काठी असं म्हणून तो काठी त्यांच्या हातात देतो. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर त्याला थोडं नरमाईने विचारतात की त्या दीपकने तुमच्या बायकोवर जीवघेणा हल्ला केला याचा पुरावा काय आहे. तर तेव्हा आता जीवा सांगतो की पुरावा आहे ना, एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो असं म्हणून तो आता मोबाईल हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरचा फोटो दाखवत सांगतो की नंदिनीने ना स्कॉलरशिपसाठी निवडलेल्या मुलांच्या सोबत काही फोटो क्लिक केलेले होते जे तिने मला पाठवले होते असं म्हणून त्या फोटोमध्ये दीपक असतो. तो फोटो झूम करून तो इन्स्पेक्टरना दाखवतो आणि म्हणतो की ते फोटो बघत असताना ना मी हा फोटो झूम करून पाहिला तेव्हा खिडकीतून चोरून बघत असलेला दीपक इथे दिसत आहे, हे बघा असं म्हणून तो इन्स्पेक्टरना दाखवतो. तर तेव्हा इन्स्पेक्टर सुद्धा ते बघून चाटच पडतात. तर त्यानंतर ते म्हणतात की हो मग आहे फोटोमध्ये, म्हणजे तो फोटोमध्ये आहे म्हटल्यानंतर त्याने तुमच्या बायकोवर जीवघेणा हल्ला केला हे असं सिद्ध होत नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो की मी आहे ना साक्षीदार, दीपकने स्वतःच्या हाताने नंदिनीला गळफास लावलेला होता. नंदिनीला वाचवायला जेव्हा आम्ही आनंद निवासमध्ये गेलो होतो ना तेव्हा जीवाने दार तोडलं आणि त्यांना वाचवलं. आम्ही दोघंच त्यांना घरी घेऊन आलेलो होतो. मी आहे ना साक्षीदार. तर तेव्हा इन्स्पेक्टर पार्थला म्हणतात की अहो तुमच्या विरोधात सुद्धा फिर्याद दिलेली आहे त्याने, त्यामुळे ना तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही असं ते सांगू लागतात. तर पुढे ते म्हणतात की मला एक गोष्ट सांगा, नंदिनीला जेव्हा फासावरती लटकवलं गेलं होतं तेव्हा ते बघायला कोणी होतं का, म्हणजे आनंद निवासमधलं कोणी स्टाफ किंवा दुसरं कोणी होतं का. तर तेव्हा जेव्हा सांगतो की नाही, तेव्हा ना आनंद निवासमध्ये कोणीच नव्हतं, सगळे नाटकाला गेलेले होते. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की अहो मग CCTV तर असेलच ना, इतकी मोठी संस्था आहे म्हटल्यानंतर CCTV तर असायलाच पाहिजेत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो की हो CCTV तर आहेत ना. तर तेव्हा पार्थ बोलतो की हो CCTV आहेत पण पुरावा नाही, म्हणजे आनंद निवासमध्ये नंदिनीला वाचवायला गेलो होतो ना तेव्हा मी बघितलं की CCTV वरती कोणीतरी काळा स्प्रे मारलेला होता. हा दीपकनेच काळा स्प्रे मारलेला असणार आहे, कारण तो पकडला जाऊ नये म्हणून. तर तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की मस्त स्टोरी आहे बघा ना, कारण सगळे नाटकाला गेलेले आहेत, दीपकने CCTV वरती स्प्रे मारलेला आहे, यांनी जीव वाचवला आणि सगळं काही अगदी तुमच्या मनासारखंच झालेलं आहे असं ते आता हसतच बोलत असतात. आणि असं कुठं असतं का हो, गुन्हेगार किती सुद्धा हुशार असला ना तरी सुद्धा काही ना काहीतरी ठसा मागे सोडतोच, पण इथे ना ठसा आहे ना पुरावा आहे आणि कशाचाच काहीच पुरावा नाही, त्यामुळे मला तुम्हा दोघांना अटक ही करावीच लागेल असं ते आता ओरडून बोलतात. तर तेव्हा सगळेजण धक्क्यानेच बघू लागतात. तर आता इन्स्पेक्टर ताब्यात घ्या रे यांना असं ऑर्डर देतात. तर इतक्यातच नंदिनी वरून खाली येते आणि थांबा असं ओरडते. तर तेव्हा सर्वजण तिथे जागेवरती थांबतात आणि तिच्याकडे बघू लागतात. तर तेव्हा जीवा लगेचच धावत तिच्याकडे जातो आणि नंदिनी सावकाश असं म्हणून तिला हाताला धरून तो घेऊन येऊ लागतो. तर तिला घेऊन आल्यानंतर आता इन्स्पेक्टर नंदिनीला ओळखतात आणि म्हणतात अहो मोहिते मॅडम, तुम्ही आहात का, नमस्कार नमस्कार असं ते आदरानेच तिला नमस्कार करतात. तर ते बघितल्यानंतर आता सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजणच आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागतात. तर इन्स्पेक्टर म्हणतात की अरे म्हात्रे, यांना ओळखलंस का, त्या ह्युमन ट्रॅफिकिंग केसमधल्या 18 मुलींना सोडवायला ज्यांनी मदत केली ना याच आहेत की त्या मोहिते मॅडम. असं बोलल्यानंतर आता जीवाला सुद्धा नंदिनीचा अभिमान वाटू लागतो आणि सगळ्यांनाच अभिमान वाटू लागतो. तर तेव्हा नंदिनी इन्स्पेक्टरना म्हणते कसे आहात भालेराव सर. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात मी तर मस्त आहे, पण मॅडम तुम्ही इथे कसं काय असं ते प्रश्न करतात. तर तेव्हा नंदिनी सांगते की अहो सर, हे घर माझंच आहे आणि ही सगळी माझीच माणसं आहेत. तर तेव्हा इन्स्पेक्टर म्हणजे काय असं विचारतात. तर तेव्हा नंदिनी सांगते की तुम्ही ज्यांना अटक करायला आला आहात ना ते माझे मिस्टर आहेत, जीवा विक्रम देशमुख, आणि त्यांची बायको आहे मी असं ती सांगते. तर तेव्हा ती पुढं म्हणते की आणि हे पार्थ देशमुख आहेत, ते दीर आहेत माझे, आणि म्हणते की सर तुम्ही ना मला कायमच मोहिते मॅडम म्हणून भेटलात, यांच्या स्टोरीमधली ना नंदिनी देशमुख मीच आहे असं सांगितल्यानंतर आता इन्स्पेक्टरना सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि जीवा तर खूपच अभिमानाने नंदिनीकडे बघत असतो. तर मानिनी सुद्धा अभिमानानेच त्यांच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाला म्हणत असते की जीवा, तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवली आहे ना त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे, पण पद्धत ना तुमची थोडीशी चुकलेली आहे जीवा, आणि
चूक करणाऱ्याला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे, पण ती कायद्याच्या मार्गाने. आणि जर आपण सुद्धा कायदा हातात घेतला ना, तर मग दीपक आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला, असं ती इन्स्पेक्टरच्या समोरच त्याला सांगत असते. आणि त्या सगळ्यांना सुद्धा ती गोष्ट पटत असते. तर त्यानंतर खोलीमध्ये गेल्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते की आज ना सगळ्यांच्या समोर मला अभिमानाने तुम्ही तुमची बायको म्हणालात, असं ती बोलत असते. तर दुसरीकडे आता मात्र काव्याच्या मनामध्ये काहूल माजलेला असतो आणि ती म्हणत असते की जीवा नंदिनी ताईला सगळ्यांच्या समोर सहज बायको म्हणाला. तर इकडे नंदिनी जीवाला परत म्हणते की आता मला एक गोष्ट कळायला लागलेली आहे, आता तुम्हाला मोकळं व्हायचं नाही, उलट ना हे लग्न टिकवून दाखवायचं आहे. तर दुसरीकडे काव्या म्हणत असते की तो हे लग्न मान्य करण्या अगोदरच मला सगळ्यांना खरं काय ते सांगितलं पाहिजे, असं ती विचार करत असते. तर मित्रांनो, पुढील अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.